हा जो ब्रिज आहे ना मित्रांनो, हा ब्रिज मला वाटतं इथून मागे 1-1.5 वर्ष आधी कोसळला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो कोसळला होता. साधं इकडे आता पूर्णपणे रस्त्याचं खोदकामाचं काम चालू आहे, म्हणजे इकडे उड्डाण ब्रिज होणार एवढं मात्र 100%. JCB वगैरे आलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे मित्रांनो. सो हा जो पॅच आहे मधला, ह्या पॅचला जी काय कंडिशन व्हायची ना मित्रांनो, खूप बेकार कंडिशन, म्हणजे अक्षरशः चाळण झालेली. पिलर वगैरे ठोकलेले आहेत, अजून वरचं बरंचसं काम बाकी आहे या ठिकाणी. आणि जरी इकडे सर्व्हिस रोड असला तरी मग गाड्या लिमिटमध्ये जाण्यासाठी त्यांनी अशी स्पीड ब्रेकर देखील लावलेले आहेत वाटेमध्ये. सो खूप छान केलं आहे, कारण कसं आहे ना मित्रांनो, इकडे बाजूला जर तुम्ही बघाल तर लोक वगैरे राहतात. 70 ते 75% काम आहे ना मित्रांनो. हे बघा, ह्या भागामध्ये कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे पिलर लावून वरती देखील बऱ्यापैकी काम झालेलं आहे. बघा, तुम्ही समोर बघत असालच. कॅमेरे देखील मित्रांनो आता लागलेले आहेत. कळंबस्ते फाट्यावर मी आता आहे आणि कळंबस्ते फाट्यावर आपल्याला कॅमेरे शो झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता. आता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर. अर्थातच समोरून हा जाणारा रोड आहे सरळ बहादूरशाहकडे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना मित्रांनो बहादूरशाहची अपडेट बघणार आहोत. म्हणजे बहादूरशाहला उड्डाणपुलाचं काम चालू होतं, ते कितपत चालू झालेलं आहे किंवा आता पुन्हा एकदा त्या कामाची स्थिती काय आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. सो व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण बनून राहा, कारण ही देखील व्हिडिओ खूप माहितीपूर्ण अशी असणार आहे, कारण माझ्यामध्ये खूप जोराने काम चालू होतं बहादूरशाहला. सो आपण आता बघूया सर्व काय गोष्टी असणार आहेत त्यात. सो चला, सर्वात पहिल्यांदा आपण बहादूरशाहला जाऊया. आता आपण निघालेलो आहोत सरळ थेट बहादूरशाहच्या दिशेने. आता थोड्याच वेळामध्ये समोर गेल्यावर आपल्याला लागेल कळंबस्ते फाटा. कसं आहे ना मित्रांनो, ह्या मुंबई गोवा हायवेचं काम परशुराम घाटाच्या खाली, म्हणजे सवतसड्यापासून पुढे त्या अगदी मग परशुराम स्टॉपच्या नंतर जे काय पूर्णपणे पॅच आहेत ते सर्व आपल्याला चांगलेच पाहायला मिळतात. आता हा जो पॅच आहे तो अगदी तुम्हाला सावर्डे आरवलीपर्यंत सगळा चांगलाच पाहायला मिळेल. हा असाच आहे, मध्ये मध्ये फक्त काय रस्त्याने भेगा वगैरे पडल्या तो विषय आहेच, बाकी रस्ता एकदम क्वालिटीमध्ये पडलेला आहे. आणि दुसरा मेन विषय म्हणजे कुठे संगमेश्वरचा मधला पॅच, तो खूप घाणेरडा पॅच आहे, तिथे अजून काम बरंच होणं बाकी आहे. तुम्ही आता परशुराम घाटाची व्हिडिओ बघितला असाल याच्या आधीची, सो तुम्हाला आयडिया आली असेल की घाटामध्ये अजून किती काम व्हायचं बाकी आहे. आता इथे पुढे एक स्पॉट आहे जिथे मागे माझ्या मित्राने व्हिडिओ केली होती ड्रोनद्वारे, आणि ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती, कारण तो पॅच एवढा घाणेरडा आहे. म्हणजे जो आपला उड्डाण ब्रिज, आपला पूल झालेला आहे, सॉरी उड्डाण ब्रिज नाही, नॉर्मल जो आपला पूल आहे बहादूरशाहचा नवीनवाला, त्या पुलाच्या नंतर जो काय रोड आहे अक्षरशः म्हणजे रस्त्याची चाळण झालेली होती. त्यावेळेला त्यांनी तो ड्रोन फुटेज घेतला होता, खूप व्हायरल झालेला तो देखील पॅच तुम्हाला दाखवतो. आता त्याची काय स्थिती आहे ते आपण बघूया. हा बघा, हा आता आहे नवीन आपला ब्रिज बहादूरशाहचा, जो आता झाला आहे लेटेस्टमध्ये. इकडून जायला आणि तिकडून यायला बघू शकता तुम्ही, हा ओकेमध्ये झालेला आहे. या रस्त्याला देखील बऱ्याचशा भेगा होत्या, तुम्हाला समोर ते दिसत असतीलच, त्या सगळ्या भरलेल्या आहेत. आणि आता हा पॅच बघा, जर आपण थोडे जर पुढे जर थांबूया आणि मग मी तुमच्याशी बोलतो. थांबल्याशिवाय प्रॉपर बोलता येणार नाही आपल्याला, तुम्हाला सर्व काय गोष्टी दाखवतो. आता आपण इकडून असं आलो, आता आपण इकडे जाणार आहोत बहादूरशाहकडे. हा जो पॅच आहे मधला, ह्या पॅचला जी काय कंडिशन व्हायची ना मित्रांनो, खूप बेकार कंडिशन, म्हणजे अक्षरशः चाळण झालेली. ती माझ्या मित्राने व्हिडिओ टाकली, त्याच्यानंतर खूप काही आक्षेप झाले. आणि आता जर तुम्ही बघाल तर संपूर्ण अगदी डांबरी रस्ता झालेला आहे. हा बघा, पूर्ण अगदी क्लिअर झाला आहे रस्ता. ॲटलिस्ट ठीक आहे, एवढं झालं तरी काय हरकत नाही, कारण मध्यंतरी भयंकर त्रास व्हायचा अक्षरशः, म्हणजे ना गाडी चालवावीच नको असं वाटायचं. पण आता बघा संपूर्ण अगदी ओके झालेलं आहे. सो आता इथून आपण जाणार आहोत पुढे. ते बघा तिकडे काम चालू आहे, समोर तुम्ही बघत असाल ते बघा. सो आपण तिकडे देखील आता जाऊया आणि तिकडे देखील बघूया काय काय गोष्टी आता चालू आहेत त्या. तर आता आपण आहोत बरोबर बहादूरशाह नाकाच्या इथे. समोरच आहे मित्रांनो बहादूरशाह नाका. इकडे सरळ गेलात की तुम्ही जाल कराड साईडला. हे बघा, हा जो ब्रिज आहे ना मित्रांनो, हा ब्रिज मला वाटतं इथून मागे 1-1.5 वर्ष आधी कोसळला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो कोसळला होता. साधासुद्धा नव्हता कोसळला, देव करो आणि कसली हानी झाली नाही, बट खूप डेंजर परिस्थितीमध्ये कोसळला होता. आणि आता या पुलाचं काम चालू आहे, तुम्ही आता बघता आहातच. हे बघा, मी आता तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, अगदी काम जोराने चालू केलेलं आहे बहादूरशाहला. जर तुम्ही बघाल तर आपला बहादूरशाहचा बरोबर नाक्यातला हा मित्रांनो ब्रिज आहे, ज्याची मी तुम्हाला आता अपडेट देत आहे. आता इथूनच आपण आता सरळ असं जाणार आहोत पुढे, कारण पुढे देखील उड्डाण ब्रिज वगैरे आहेत. सो आपण सगळ्या गोष्टी पुढे पुढे जाऊन बघूच. बट म्हटलं हा जो मेन ब्रिज आहे त्याचं काम कितपत आहे ते देखील तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि वाहतूक अशी साईडनी चालू आहे सर्व्हिस रोडनी, आणि तिकडून जाणारी मग त्या साईडनी. सो अशा काही गोष्टी ह्या नाक्यात आपल्याला पाहायला मिळतात. सो आता आपण इथून पुढे जाऊया. पुढे देखील उड्डाण ब्रिज आहेत DBJ कॉलेजचे इथे वगैरे. सो त्यांची काय प्रोग्रेस झाली ना ते आपण बघू. तर तुम्ही आता माझ्या मित्रांनो बरोबर उजव्या हाताला बघाल ना, तर बघा संपूर्ण अगदी उड्डाणपुलाचं काम चालू आहे.
आणि मध्यंतरी बंद होतं, पण आता जर तुम्ही बघाल तर संपूर्ण अगदी काम जे आहे ना ते मित्रांनो आता चालू केलेलं आहे प्रगतीपथावर. हे बघा, आणि इकडे पुढे जर बघाल तर प्रॉपर असे पिलर वगैरे टाकून बऱ्यापैकी जे काम आहे ते आता झालेलं आहे. हे बघा, आणि विशेष गोष्ट म्हणजे काय आहे ना मित्रांनो की काम प्रगतीपथावर आहे. आणि इकडे जर बघाल तर वाह, झालं आहे 70 ते 75% काम आहे ना मित्रांनो. हे बघा, ह्या भागामध्ये कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे पिलर लावून वरती देखील बऱ्यापैकी काम झालेलं आहे. बघा, तुम्ही समोर बघत असालच, तुमच्या लक्षात येत असेलच. त्यामुळे खूप भारी वाटले, जरा काहीतरी आपल्याला इकडे पॉझिटिव्ह गोष्ट पाहायला मिळालेली आहे. बघा, म्हणजे बऱ्यापैकी नाही तर झालेलं आहे, 70 ते 75% काम झालेलं आहे ह्या ठिकाणी. म्हणजे आता आपण आहोत DBJ कॉलेजची इथे, आणि DBJ कॉलेजची इथली ही आत्ताची मित्रांनो लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला देतोय उड्डाण ब्रिजची. हे बघा, बरोबर माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघत चला, संपूर्ण तुम्हाला गोष्टी आहेत ना ते पाहायला मिळतील. जरा आपण थोडं आत जाण्याचा प्रयत्न करू, जरा गाडी आपण लावायला मार्ग बघूया आणि मग आपण आज जाऊ. आता आपण थांबलेलो आहोत हॉटेल अभिरुचीच्या जवळ, तुम्ही आता बघू शकता मित्रांनो. आणि इकडे मधल्या भागात तुम्ही आता बघितलं असाल की संपूर्ण काम, म्हणजे संपूर्ण म्हणण्यापेक्षा 70 ते 75% काम झालं होतं. बट जर इकडे बघाल तर अजून बऱ्यापैकी काम चालू आहे. हे बघा, पिलर वगैरे ठोकलेले आहेत, अजून वरचं बरंचसं काम बाकी आहे या ठिकाणी. बट ॲट द एंड की थोड्याफार प्रकारात का होईना काम चालू आहे. हे बघा, इकडे पण तुम्ही बघू शकता. आणि तिकडून मग समोरून मग त्यांचं जे काय आपण मगाशी बघितलं ना की बऱ्यापैकी काम झालेलं आहे, तो पुढचा पॅच आहे. आणि ह्या पॅचमध्ये जर बघाल तर अजून काम प्रगतीपथावर चालू आहे. सो बहादूर शेखचे मित्रांनो ही अशी अपडेट आहे. अजून जर आपण थोडं पुढे जाऊया, आणि जिथे मागाशी काम झालं होतं ना वरचं, त्या ठिकाणी देखील थांबण्याचा मी प्रयत्न करतो. तर आत्ता आपण आलेलो आहोत पुढे, म्हणजे आता आपण पागाच्या दिशेने चाललेलो आहोत. उड्डाणपुलाचं काम माझ्या मते जवळजवळ त्यांनी चालूच केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आता बघता आहात, म्हणजे बहादूर शेखचा आपला जो मेन नाका आहे तिथून आपण जसं पुढे आलो त्यानंतर मग आपण बघत आहोतच, माझ्या उजव्या हाताला तुम्ही कंटिन्युअसली बघता आहात मित्रांनो की उड्डाण ब्रिजच तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे याचा अर्थ हा जो ब्रिज आहे तो अगदी बहादूर शेखपासून सरळ असणार आहे. तो तिकडे मला वाटते पुढे कुठेतरी पागेवर किंवा कुठेतरी त्याच्या जरा पुढे जाऊन एंड होणार असावा. आणि मग वरून ज्या काय आपल्या लॉंग रूटच्या गाड्या आहेत त्या जाणार, आणि मग खालून लोकल गाड्या जाणार, असं काहीसं प्लॅनिंग असणार आहे. बट तुम्ही जर बघाल तर ही अपडेट खूप मित्रांनो महत्त्वाची आहे, कारण येत्या काही वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी उड्डाणपूल देखील दिसणार आहेत. सो किती काय गोष्टी झाल्या आहेत त्या तुम्हाला मी आज दाखवल्या. आता आपण आलो आहोत बरोबर पागमाळा या ठिकाणी, बघू शकता मित्रांनो इकडेच आहे तहसीलदार ऑफिस, आणि इकडून सरळ मग तुम्ही गोव्याला जाऊ शकता. सो तुम्ही जर आता बघाल नीट व्यवस्थित, सो मी आता झूम केलेली आहे तिथपर्यंत, तिथे जो तुम्हाला मातीचा ढिगारा दिसतो ना त्याच्या पाठीमागेपर्यंत मित्रांनो उड्डाण ब्रिजचं काम आहे ना ते झालेलं आहे. आता इथून पुढे उड्डाण ब्रिज मारतात की नाही ते काय आपल्याला आयडिया नाही, मटेरियल तर आलेलं दिसतं आपल्याला. आणि इथून मग पुन्हा एकदा हा सर्व्हिस रोड, आणि मग हा आपला मेन हायवे. सो असं काहीसं वर्गीकरण आहे. इथून मग पुन्हा एकदा सर्व्हिस रोड संपतो, मग आपण पुन्हा एकदा मेन हायवेला जॉईंट होतो. कुठे? पागेची इथं आल्यावर. हे बघा ट्रक दिसतो ना तुम्हाला जाताना. बट आता हा जो मधला पॅच आहे त्या मधला पॅचमध्ये काय उड्डाण ब्रिजचं काम होणार आहे की नाही काय आयडिया नाही, कारण मटेरियल तर दिसतं आलेलं आहे. बघा तुम्ही आता बघत असालच. हे बघा, सो अशा काही या अपडेट्स आहेत. सो आता आपण पुन्हा एकदा काय करत असतं पलीकडे जाऊया, आणि मग तिकडून मी तुम्हाला नेतो. मग तिकडे जाताना आपण मध्ये एक ठिकाणी मी थांबण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला काही गोष्टी अजून मला बोलायच्या आहेत, सो त्या आपण बोलूया. आता आपण आहे ना मित्रांनो पुन्हा एकदा चाललेलो चिपळूणच्या दिशेने, म्हणजेच फरशीच्या दिशेने किंवा मग परशुराम मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी हा सर्व्हिस रोड आहे. मग पुन्हा एकदा बहादूर शेखच्या इथे गेलात की मग तुम्हाला आपला जो काही मुंबई गोवा महामार्ग आहे ना तो जॉईंट होतो. आणि तुम्ही जर बघाल तर इकडे जाताना आपल्याला एक अपडेट दिसलेली आहे, ती म्हणजे बघा इकडे आता पूर्णपणे रस्त्याचं खोदकामाचं काम चालू आहे. म्हणजे इकडे उड्डाण ब्रिज होणार एवढं मात्र 100%. अरे यार, हे बघा तुम्ही आता इकडे बघता आहात ना JCB वगैरे आलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे मित्रांनो. सो लवकरात लवकर या ठिकाणी देखील आपल्याला पिलर पाहायला मिळतील. सो चांगली गोष्ट आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो ॲटलिस्ट काम का होईना चालू झालेलं आहे. सो आता आपण इथून पुन्हा एकदा सरळ निघूया. पुढे पुढे आहे ना आपण ह्या रोडची देखील आता अपडेट बघूयाच. इकडे देखील तीच परिस्थिती आहे, म्हणजे पलीकडलं देखील काम आपण आता बघितलं. सो तिकडे देखील काम जोरात चालू आहे आणि इकडे देखील काम जोरात चालू आहे. आणि जरी इकडे सर्व्हिस रोड असला तरी मग गाड्या लिमिटमध्ये जाण्यासाठी त्यांनी अशी स्पीड ब्रेकर देखील लावलेले आहेत वाटेमध्ये. सो खूप छान केलं आहे, कारण कसं आहे ना मित्रांनो इकडे बाजूला जर तुम्ही बघाल तर लोक वगैरे राहतात आणि रस्ता क्रॉस वगैरे बघा इकडे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यामुळे काम तर बऱ्यापैकी जोरदार पद्धतीने इकडे चालू केलेलं आहे. आय होप की 1 ते 1.5 वर्षामध्ये अशा स्पीडला काम राहिलं तर कदाचित हा उड्डाण ब्रिज होऊ देखील शकतो लवकरात लवकर, आणि व्हायलाच पाहिजे, जेणेकरून काय ना खाली जे ट्रॅफिक होतं ना मित्रांनो ते अजिबात होणार नाही. कारण बघाल ना तुम्ही जर संडेला सॅटर्डेला किंवा मग सणासुदीला तर खूप भयंकर ट्रॅफिक असते या ठिकाणी. ते कुठेतरी मग पूर्णपणे स्किप होईल एकदा का हा उड्डाण ब्रिज झाला ना की प्रश्नच नाही. हे बघा अगदी लांब लांबपर्यंत तुम्ही बघा
काम अगदी प्रगतीपथावर चालू आहे. खूप सुंदर वाटलं ह्या ठिकाणी. ॲटलिस्ट परशुराम घाटापेक्षा तरी ह्या ठिकाणी खूप काम फास्ट चालू आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेलच की जिकडे तिकडे JCB म्हणा किंवा इकडे पण बघा, हे बघा सळ्या वगैरे सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत आणि कामगार तर वर्किंग प्रोसेसला आहेत. त्यामुळे जास्त मी काय त्यांच्यासमोर जाऊन व्हिडिओ करत नाही, त्यांना काहीतरी वेगळं वाटायचं. बट तुम्हाला मी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता जाता सगळं मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही आता बघता आहातच. माझ्या उजव्या हाताला तुम्ही संपूर्ण अगदी बघू शकता. म्हणून मी कॅमेरा पूर्णपणे ऑन ठेवला आहे अगदी भादुरशकला जाईपर्यंत. मगाशी आपण तिकडून आलो, आता आपण इकडून चाललेलो आहोत. बट मी तरी देखील कॅमेरा ऑन ठेवला आहे का की अपडेट जी पण काय असू दे ती तुम्हाला कळली पाहिजे. हे बघा संपूर्ण अगदी काम प्रगतीपथावर चालू आहे. आणि इकडे देखील हा जो एरिया आहे तो एरिया देखील मित्रांनो खूप म्हणजे तसा बघायला गेलं तर पॉप्युलर एरिया आहे. आपण प्रॉपर भादुरशक नाक्यामध्ये आता आहोत. भादुरशकमधून आपण कुंभारलीला म्हणा किंवा मग प्रॉपर चिपळूण मार्केटला म्हणा, तसंच मग इकडे गोव्याला, तसंच तिकडे चिपळूणला, म्हणजे हा एक प्रकारचा मेन हॉटस्पॉट ठिकाण आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेला तो ब्रिज पडला होता कुठला भादुरशकचा, त्यावेळेला खूप मोठं म्हणजे आर्थिक नुकसान, म्हणजे जे काय लोक प्रवास करतात रोडनी डेली त्यांच्यासाठी खूप वळसा पडलेला. कारण मग रूट वगैरे चेंज झाला होता थोड्या दिवसांसाठी. खूप काही गोष्टी त्यावेळेला सोसाव्या लागल्या होत्या. सो आत्ता तसं काय होणार नाही. लवकरात लवकर हा जो काय उड्डाण ब्रिज आहे तो आता होऊन जाईल असं खात्री तरी वाटते. कारण काम ज्या पद्धतीने चाललं आहे ना त्या पद्धतीकडे बघून असं वाटतं की लवकरात लवकर हे जे काय चाललं आहे ते होईल कंप्लीट. आणि इकडे तर बघा पूर्ण अगदी झालेलं आहे. म्हणजे वरचं छप्पर देखील पडलेलं आहे. हे बघा मध्ये मध्ये ट्रक्स वगैरे येत असतात. सो काळजी घ्यावी लागते व्हिडिओ करताना. कारण मी आता एकटाच आहे, सोबत कोण नाही. सोबत कोण असतं तर मग काय वाटत ना आपल्याला फ्रीली बोलता येतं. हो का. सो इकडे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. छप्पर वगैरे मस्त पडलेलं आहे. शेड वगैरे झालेली आहे. आता बरं वाटलं. आता त्याच्यावर जरा माझ्या हसू आहे मित्रांनो. कारण कसं आहे ना कुठेतरी या मुंबई गोवा महामार्गाचं काम बरेच वर्ष रखडलं आहे रे. बरेच वर्ष म्हणजे खूप वर्ष झाली की आणि ह्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतोय. खूप वर्ष म्हणजे आम्ही लहान असल्यापासूनच हा प्रॉब्लेम बघतोय. ते अगदी आता आमचं आता एवढे एज म्हणजे एज म्हणण्यापेक्षा म्हणजे आता आम्ही 25-26 वर्षाचे झालो तोपर्यंत अजून काय मुंबई गोवा हायवे होत नाही आहे धड. आता कुठे ह्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आता होताना दिसत आहेत ना. सो खूप भारी वाटतं आहे. ॲटलिस्ट काम तरी चालू झालं आहे. मध्यंतरी काय व्हायचं कामच पूर्णपणे बंद होतं, कोण लक्षात देत नव्हतं. सो आता ॲटलिस्ट काम तरी चालू आहे. हे बघा सो बरं वाटते. पुन्हा एकदा आपण आता काय करूया, भादुरशकची ही जी अपडेट आहे ती 2 ते 3 महिन्यांनी आपण पुन्हा एकदा तुम्हाला देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. जसं मी परशुराम घाटाची देतो तसंच आता आपण भादुरशकची देखील अपडेट देईन. जेणेकरून जे कोणी आपले सबस्क्रायबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, जे प्रवास करतात ह्या रोडनी, त्यांना खूप ही जी काय गोष्ट आहे ती माहितीपूर्ण ठरेल. कारण बघा बऱ्यापैकी काम चालू झालेलं आहे. आता आपण येऊन पोचलेलो आहोत बरोबर भादुरशक नाक्याची इथे. आता आपण आहोत बरोबर कळंबस्ते फाट्याची इथे. मी इथे का थांबलो माहिती आहे का, तुम्हाला अजून एक अपडेट दाखवतो. हे बघा कॅमेरे देखील मित्रांनो आता लागलेले आहेत. कळंबस्ते फाट्यावर मी आता आहे आणि कळंबस्ते फाट्यावर आपल्याला हे कॅमेरे शो झालेले आहेत. तिकडे उक्ताडला देखील झालेले आहेत आणि एकदा गुहागरची देखील मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देणार आहे. कारण तो रस्ता तर दाखवण्यासारखाच आहे. एकदा तुम्हाला मी नक्की दाखवेन. बट जाता जाताना मित्रांनो हे देखील तुम्हाला दाखवावं असं वाटलं. सो दाखवलं आहे बघा, बघू शकता कॅमेरे देखील आता लागलेले आहेत. सो मुंबई गोवा हायवे मित्रांनो होतो आहे, बट त्यासोबत काही अपडेटेड गोष्टी देखील व्हायला लागल्या आहेत. सो खूप भारी वाटते. अशाच काही गोष्टी लवकरात लवकर झाल्या तर खरंच खूप भारी वाटेल. कारण जे चांगलं आहे ते आपण नेहमीच चांगलं दाखवत आलेलो आहोत. ज्यावेळेला पूर्णपणे रस्ता चांगला होईल त्यावेळेला देखील आपण पूर्ण एकदा व्हिडिओ करू आणि तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, एवढं मात्र 100%. सो चला ह्या रोडने आपण कंटिन्यू करूया पुन्हा एकदा पुढे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भादुरशकची अपडेट बघितलेली आहे. म्हणजे भादुरशक नाक्यापासून ते अगदी पागेपर्यंत जे काय मित्रांनो उड्डाणपूल होत आहेत ना त्यांची आपण आज अपडेट बघितली. कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती आणि बरेचसे जे काही आपले सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांची देखील मला मेसेज आले होते इंस्टाग्रामला की दादा एकदा जमलं तर भादुरशकची देखील अपडेट दाखवा. कारण बरेचसे लोक आहेत ना ते ह्या प्रवास करतात आणि त्यांना उड्डाण ब्रिज दिसले असणार, त्यामुळे त्यांना अपडेट हवी असेल. सो मी नक्कीच ती देखील अपडेट मित्रांनो मी आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच जेन्युइन आहे कारण खूप जोराने काम चालू आहे मित्रांनो. सो आज ना उद्या म्हणजे लगेच नाही म्हणू शकत, बट लवकरात लवकर होईल अशी आपण एक आता आशा बाळगूया. कारण काम तर खूप जोरात चालू आहे. तुम्ही आता बघितलं असालच व्हिडिओमध्ये. परशुराम घाटात तर काय तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असालच, काय वेगळं बोलायला नको आहे. बट त्या मानाने या भादुरशकमध्ये खूप जोराने काम चालू आहे मित्रांनो. आणि बरेच उड्डाण पूल आहेत, असं नाही की पॅचला
खूप मोठा उड्डाण ब्रिज जाणार आहे मित्रांनो, त्यामुळे वेळ तर जातोय, बट काम देखील चालू केलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. सो एनिवे अशाच आपण अपडेट मित्रांनो 2 ते 3 महिन्यानंतर देत राहू तुम्हाला. सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आणि अशाच जर मित्रांनो अपडेट तुम्हाला पाहायचे असतील ना तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येवा कोकण आपलोच असा.